नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या टॉप 10 महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडींवर. इस्लापूर आणि परिसरात 1 सप्टेंबर रोजी सकाळी 3 ते 4 वाजताच्या सुमारास 3 तास मुसळधार पाऊस पडल्यानं नदी नाले आणि ओढ्यांना पूर आला. पुराचे पाणी इस्लापूर येथील साई मंदिर परिसर, हुतात्मा स्मारक आणि बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील तोडणीला आलेले पीक, उडीद, मूग भुईसपाट झाले, तर सोयाबीन आणि कापसाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोसमेट येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओढ्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतकरी आणि शेतमजुरांच्या घरात शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्य, गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्य आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इस्लापूर महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व नदी नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. इस्लापूर कोसमेट मार्गावरील रेल्वे अंडरब्रिज मध्ये पाणी साचल्यानं आणि नदी नाल्यांना पूर आल्यानं इस्लापूर पासून सर्वच गावांचा संपर्क तुटलाय. वाहतूक विस्कळीत पडली आहे. शेती पिकाची आणि घराचे नुकसान होऊन पंचनामे तात्काळ करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी आणि नागरिकातून होते आहे. महान्यूज 7 करिता इम्रान घोडके, इस्लापूर. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून राज्यभर जोडे मारो आंदोलन केले जात आहे. दुसरीकडे भाजपकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे. ठाण्यात देखील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार संजय केडकर उपस्थित होते. महाविकास आघाडी प्रत्येक विषयात मताचे राजकारण करीत आहे आणि हे जनतेला समजले आहे, त्यामुळे जनता यांना योग्य वेळी जागा दाखवेल, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केडकर यांनी दिली. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत माफी मागितली, तरीही महाविकास आघाडीनं आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी बुलढाणा येथे संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे, माजी आमदार विजयराज शिंदे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून राज्यभर जोडे मारो आंदोलन केले जात आहे. दुसरीकडे भाजपनं अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलनाला मवियाला उत्तर दिलं आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवून यावेळी मविया विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांच्यासह मविया नेत्यांचे फोटो हातात घेत मविया नेत्यांचा निषेध नोंदविला गेला. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांनी नांदेड येथील प्रसिद्ध गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीनं हरदास करून त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दादर परिसरात भाजपच्या वतीनं महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाच्या निषेधार्थ आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. वेडे वरवटराव, मुंग्या राऊत, कारामती काका, पेंगविन राव, नाना तळीराम अशा प्रकारच्या हातात फळक घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर देत भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची महाविकास आघाडीच्या विरोधात महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या जनतेचा अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून कुठलाही पाऊल ठेवलं तर त्याला राजकीय म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही. त्यांच्या मनात चीड आणि संताप आहे, असं अनिल देसाई म्हणाले. गणेशोत्सव अगदी 5 दिवसावर येऊन ठेपला आहे. अशातच मुंबई हायकोर्टानं पीओपी मूर्तीवर कोणतेही निर्बंध नसल्याचा निर्णय दिला. त्यामुळे पीओपी मूर्ती विक्रीचा मार्ग मोकळा झालाय. मात्र गणेश भक्तांची पीओपी पेक्षा शाडू मातीच्या मूर्तींनाच पसंती मिळत असल्याचे पाहावयास मिळाले. पीओपीच्या मूर्त्या या शाडू मूर्तीच्या पेक्षा स्वस्त आहेत. त्यामुळे मूर्तीला लकाकी आणि किमतीचा विचार केला तर पीओपीची मूर्ती ग्राहक घेतात. अनेक जण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देताना दिसतात, अशी माहिती मूर्ती विक्रेत्यानं दिली. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यभर महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील क्रांती चौक परिसरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीनं कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा आणि सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ जयनगर विक्रमपूर द्वारा आयोजित भव्य फुटबॉल प्रतियोगिता बक्षीस समारोपी कार्यक्रमाला माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांनी उपस्थित राहून बोलताना 8-10 दिवसात फुटबॉल प्रतियोगितेमध्ये आपण सहभागी होऊन चांगल्या पद्धतीने हा फुटबॉल खेळ पार पाडला असं वक्तव्य केलं. क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर
क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।